झालं आता केडीसीसी बँक बाकी आहे असं आमदार शिवाजी पाटील म्हणतायत, काय समजायचं? गोकुळमध्ये जे काही पाहायला मिळालं ते नाही आज त्यांची 3-4 वक्तव्य मी ऐकली वाटते, त्यांच्यावर मी काही मतप्रदर्शन करणार नव्हतो. तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले किंवा तुम्ही आपसात हे सगळे टाळा. मला वाटतं ते टाळतील असं मला वाटलं होतं, म्हणून त्यांनी आज सुरू केलं. आता बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज काहीतरी बातमी केली. मला वाटतं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी सहकारी संस्था अशी पारदर्शी प्रमाणाने प्रामाणिकपणाने चालवली जातं आणि त्याच्या ज्ञानात भर पडेल ही माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे. तुम्ही सांगितले की चंद्रचे आमदार शब्द आता मी काय बोलणार नाही, काय नाही, पण ते काय थांबायला काय नाही का? त्यांनी नाविकबाईंना उत्तर दिले की गोकुळवर प्रशासक आणून माझं ज्ञान काय आहे मी त्यांना दाखवून दिले. नाही ते म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूकच झाली आहे कुठं, अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. त्यामुळं त्यांनी 3-4 गोष्टी सांगितल्या. वास्तविक त्यामध्ये गोकुळचा एक संदर्भ त्यांनी दिला, बँकेच्या भ्रष्टाचाराचा एक संदर्भ दिला आणि हिरे सरंजामचं ते परवा बावनकुळे साहेबांनी हे केलं. वास्तविक हा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनीच प्रश्न हा मिटवलेला होता आणि दौलत देसाई जिल्हाधिकारी हे त्या चंदगड जिल्ह्यात 9 प्रांतांना कामाला लावून हे 7-12 उतारे दिलेले होते. आता राहिलं होतं कुठलं त्यातलं की वर्ग 2ची जमीन असल्यामुळे ती वर्ग 1ची करणार आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना मिळून 54 लाख रुपये भरायला लागणार होते. ते वर्ग 2ची 1 करण्याचं काम यांनी केलं. पण मूळ काम हिरे सरंजामच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी केलं. आणि त्या काळात ते राष्ट्रवादीचे आमदार होते, दौलत देसाई कलेक्टर होते आणि आमच्या हस्तेच म्हणजे नरसिंहराव पाटील साहेबांच्या आमच्या हस्ते हे 7-12चं वाटप झालेलं होतं. बातमी तुमची, साथ आमची.